सिद्धिविनायक 11 टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मित्रत्व लांजा आपण सुद्धा जर आलेले असाल तर आपण सुद्धा आलेल्याची नोंद आमच्या मुख्य आयोजकांकडे दाखवायची आहे. चला तर सामना सुरू करा. पंच जरा थोडं आपण सुद्धा लक्ष घाला मॅचकडे, खूप वेळ गेलाय. पंच सचिन पाटील आणि पंच जय पाटील सज्ज आहेत दुसऱ्या दिवसासाठी. पंचशील रत्नागिरीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. ऋषी 11 हडी संघाला विनंती आहे, आपला सुद्धा एक प्रतिनिधी, पंचशील रत्नागिरी आपला सुद्धा एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. सर्व खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. ऋषी 11 हडी संघाकडून सोहेल शेख आणि प्रजेश रावले मैदानावरती आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक वरती मात्र प्रजेश रावले, डावकुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज आपल्या कोकणातून. आणि दुसऱ्या बाजूला सोहेल शेख, आज ऋषी 11 हडी संघाचं बॅटिंग युनिटचं प्रतिनिधित्व ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात एक क्वालिटी क्रिकेट आपण पाहिलं. खुल्या गटातील बरेच नामवंत खेळाडू आपल्याला विविध संघातून खेळताना अनुभवायला मिळाले या स्पर्धेमध्ये. आजही मात्र तसाच काहीसा चित्तथरारक क्रिकेटचा हा रंगारंग खेळ आपण अनुभवणार आहोत. आमच्या समवेत समीरजी राणे त्याचबरोबर सुशांतजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मधून सज्ज आहेत. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सिंधुदुर्ग चषकाला आणि या दुसऱ्या दिवसाला खऱ्या अर्थाने आता मात्र आपण सुरुवात होताना पाहू शकाल. बरीच चर्चा, बराच विचार विनिमय त्या ठिकाणी पंचशील रत्नागिरी संघ करण्यामध्ये वेळ घालवतोय. सामन्याला सुरुवात करा जरा, विनंती आहे. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय, गोलंदाज सज्ज आहेत, फलंदाजही तयार आहेत या सामन्यासाठी. स्ट्राइक वरती प्रजेश रावले आणि दुसऱ्या बाजूने सोहेल शेख नॉन स्ट्रायकिंग एंडला. पंचशीलला विनंती आहे आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. आज एक स्ट्रिक्टली वॉर्निंग आपण सर्व टीमला देतोय, जर तुमचा एक्स्ट्रा प्लेयर, तुमचा राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये आलेला नसेल तर ज्या संघाचा एक्स्ट्रा प्लेयर नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी लावली जाईल. गोलंदाजीसाठी मात्र अनिकेत सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती पंचांच्या उजव्या बाजूने प्रजेश रावलेसाठी मात्र पहिला बॉल असेल तर होऊ द्या सामन्याचा श्री गणेशा. पंचांचा हिरवा कंदील, मॅचचा पहिला बॉल. पहिल्या चेंडूवरती मात्र पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत आणि अवांतर धाव घोषित करतायत. अनिकेतच्या पहिल्या चेंडूसाठी मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सामन्याची सुरुवात झाली आहे. सामन्याचा हा श्री गणेशा होतोय. आरंभी आणि प्रारंभी गोलंदाज बॉलिंग रनवे वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिकेत. प्रजेश रावलेसाठी मात्र पहिला बॉल त्याने हाताळला आणि तो चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाकडे, परंतु तो चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर होता. एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि यावेळेला हवेत फटका सजवलाय. स्वतः गोलंदाज अनिकेत बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सोपं नाहीये स्वतःच्याच गोलंदाजीवरती असा बॅकवर्ड कॅच पकडणं. जीवनदानच म्हणावं लागेल इकडे मात्र प्रजेशला. आणि सोबतच एक धाव सुद्धा तिकडे अर्जित केली गेली. एकेरी धावेने मात्र वैयक्तिक धावांचं खातंही ते प्रजेशने उघडलंय. संघाचं खातं मात्र उघडलं ते अतिरिक्त धावेने. पहिला चेंडू हवेत खेळत मात्र एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न प्रजेश रावलेकडून. दुसऱ्या बाजूने सोहेल शेख आहेत स्ट्राइक वरती आता अनिकेतच्या पुढच्या बॉलसाठी. प्रजेशसाठी राऊंड द विकेट, सोहेलसाठी ओव्हर द विकेट. सकाळच्या सत्रात मात्र पावसाचं आगमन. यावेळेला समोर पंच केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. पहिला षटकार सोहेल शेखच्या बॅटमधून.
पहिला षटकार या दिवसातला. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये टाकला गेलेला बॉल राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. प्रत्येक वेळेला पहिला षटकार कोणी ठोकला, पहिला विकेट कोणी घेतला, हे सर्व काही लक्षात राहतं. आपल्याला कोणीही विचारलं की चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं तर आपण लगेच आपसुक सांगू शकतो त्यांचं नाव. परंतु चंद्रावरती दुसरं पाऊल कोणी ठेवलं हे जर तुम्हाला विचारलं तर थोडासा विचार करावा लागतो, गुगलवर सर्च करावं लागतं. तर तसंच काहीच आहे की जो पहिला षटकार ठोकेल दिवसातला तो खेळाडू लक्षात राहील आणि ते नाव आहे सोहेल शेख. दुसऱ्या दिवसामध्ये पहिला षटकार आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकण्याचा विक्रम. मॅच नंबर 1 ऋषी 11 हडी विरुद्ध पंचशील 11 रत्नागिरी. आपटलेला बॉल या वेळेला बाउन्सर होता, टॅप केलाय, अप्पर कटचा फटका. बॅकवर्ड पॉइंट कडून मात्र अलॉंग विथ द कार्पेट सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील 4. पहिला षटकारही सोहेलच्याच बॅटमधून आलाय आणि पहिला चौकारही सोहेलच्याच बॅटमधून आलाय. हाईट साठी बाउन्सर साठी मात्र इथे रिव्ह्यू मागितलाय सोहेल शेखने. तिसरे पंच मात्र त्याची पडताळणी करतील. पुन्हा एकदा निर्णय मात्र जो आहे तो हायकोर्टातून सुप्रीम कोर्टाकडे येतोय. झिक्रिक या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत 2 वेगवेगळ्या अँगलने स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण आणि त्याच्या माध्यमातून त्याची केली जाणारी पडताळणी आपण पाहतोय. एक जबरदस्त स्ट्रोक तिकडे मात्र सजवला गेला. वॉर्निंग दिली जाईल इथे गोलंदाजाला 1 बाउन्सची, 1 फॉर दी ओव्हर. हा पहिला बाउन्सर असेल त्यामुळे वॉर्निंग देऊन त्याला कुठेतरी मात्र सूचित केलं जाईल. आपटलेला बॉल होता त्यावर अप्पर कटचा फटका. बॅकवर्ड पॉइंट मधून मात्र 4 धावा. या वेळेला ओव्हरपिच चेंडू, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफ वरती फिल्डर आणि त्या क्षेत्ररक्षकांना नक्कीच यश मिळतंय. चांगलं जजमेंट, करडी नजर तिकडे क्षेत्ररक्षकांची आणि इथे मात्र सोहेल शेखचा खेळ समाप्त. पहिला विकेट. इथे तोडीस तोड उत्तर दिलं जाईल आज. 1 शेर तर दुसरा 1.25 शेर. तू माझ्या एका बॉलवर षटकार चौकार ठोकू शकतो सर, दुसऱ्या बॉलवर मी तुझी विकेटही मिळवू शकतो, हे अनिकेतने आज दाखवून दिलं. आणि सोहेल शेख मात्र आता तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक गवांडे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. सोहेलची जागा घेण्यासाठी संघाच्या धावफलकाचा आकडा मात्र आपण जर पाहिलं तर 18 धावांवरती आहे. पहिला विकेट मात्र तिकडे गमावला गेलाय. सोहेल शेखला मात्र परतीला जावं लागतंय त्याची जागा घेण्यासाठी. मात्र प्रतीक गवांडे मैदानाच्या आत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल ओव्हर नंबर 1 मधून. चांगली सुरुवात करून दिली आणि तिथून मात्र माघारी परतला प्रतीक गवांडे ऑन स्ट्राईक. शेवटच्या चेंडूसाठी बॉलिंग मार्क वरती अनिकेत. हाफ ट्रॅकर होता, या वेळेला समोर पंच केलाय. लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर आहेत परंतु त्याच्या मस्तकवर दस्तक देत आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीला बॉलला पाठवून दिलाय. आवल्या पावली मात्र तिकडे षटकार ठोकून आपली सुरुवात केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि षटकारासोबत संघाची धावसंख्या 1 गडी बाद 24 धावा. ऋषी 11 हडी. जबरदस्त सुरुवात होतीये, धमाकेदार सुरुवात होतीये, धुवाधार सुरुवात होतीये.
4 ओव्हरचा सामना, पहिल्याच ओव्हरमध्ये 24 आलेत. अशाच स्ट्राईक रेटने जर बॅटिंग करत राहिले, याच एव्हरेजने जर प्रत्येक ओव्हरमध्ये धावा आल्या तर जवळपास 96 धावांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आपण नाकारू शकणार नाही. या स्पर्धेचा कालच्या दिवसातला हायएस्ट स्कोर राहिला तो 74 धावा. सेकंड हायएस्ट स्कोर आपण जर पाहिलं तर 68 धावा. आणि काल काय सामने रंगलेत. गुलाम नबी सारख्या गोलंदाजाने मैदानात येऊन काय कारनामा केलाय कालच्या दिवसात. 6 बॉल 4 ची मॅच मात्र त्याने डिफेंड केली आणि आपल्या टीमला जिंकवून दिलं. आणि एक मॅच तर आपण अशी पाहिली आहे की 1.3 बॉल मध्ये 41 धावा तिकडे चेस केल्या गेल्या. म्हणजे क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे, त्यासाठी फक्त प्रयत्न तुम्ही करावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती शैलेश सज्ज होतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. पुढील दोन्ही टीमने रेडी राहा. मित्रत्व लांजा आणि सिद्धिविनायक 11. सुसज्ज आकाराचं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची मोठी मांदियाळी, कामोटे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं एक भव्य दिव्य सहकार्य आणि हार्दिक स्पोर्ट्सचं भव्य दिव्य आयोजन. यावेळेला एक स्लोअर वन डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर होता, अगदी गुड लेंथ वरून बॅकफुट वर गेले आणि त्यानंतर मात्र आडव्या बॅटने एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळला गेलेला हा फटका. थोडीशी बॅटची स्विंग थांबवली असं म्हणावं लागेल. पूर्णतः मनापासून खेळला गेलेला फटका नव्हता. स्ट्राइक रोटेट करतायत. दुसऱ्या बाजूने प्रतीक गवांडे आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक वर येत असताना. शैलेशच्या पहिल्या बॉलवर एकेरी धाव. दुसऱ्या बॉलसाठी मात्र प्रतीक गवांडे स्ट्राइकवर. हाफ ट्रॅकर चेंडू होता. विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक होते, चुकी होते, त्याचा मात्र फायदा तिकडे फलंदाज उचलतील. एक धाव महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. 22च्या स्वरूपात मात्र 1 धाव येते. धावसंख्या पुढे सरकते, धावफलकात बदल होतोय. 26 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन. प्रजेश रावले आणि प्रतीक गवांडे मैदानावर. शैलेशचा तिसरा बॉल असेल. या वेळेला मात्र फुटवर्क थोडंसं कमी पाहायला मिळालं. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला प्रजेश रावले कडून, परंतु हा बॉल डॉट असेल. स्विंग अँड मिस. थोडंसं टायमिंग मिस झालं. या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. अगदी बॅटच्या टोला बॉल लागतोय, लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न चौथ्या चेंडूवरती केला जातोय, तो प्रजेश रावलेच्या आलेल्या या फटक्यासोबत. एकेरी दाबीने मात्र धावसंख्या 27 वर. ओव्हर नंबर 2 चा दुसरा हा स्पेल जो हाताळत असताना शैलेशने एक मात्र चांगला कमबॅक करून दिला आपल्या टीमला. पहिल्याच ओव्हर मधून 24 आलेले असताना 4 बॉल मध्ये फक्त 3च धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. स्ट्राइक वरती मात्र आपल्याला प्रतीक पाहायला मिळेल. पुलरलिनचा बॉल होता. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. तिकडे मात्र बॉल बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागे गेलाय. फाईन लेगचा फिल्डर तिकडे पोहोचतोय. येस नो नो चालू आहे 2 फलंदाजांमध्ये. एकाच धावेवर मात्र समाधानी राहावं लागेल. अतिशय वेगाने धावत आले बॉलवरती. बॉलला अडवलं, बॉलची फेक केली आणि फलंदाजांना मात्र एका धावेवर थांबवलं. 5 चेंडू आणि 4 धावा आल्या. धावसंख्या मात्र पुढे सरकते 28. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. त्यामुळे मित्रत्व लांजा आपल्याला विनंती आहे. सिद्धिविनायक 11 टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मित्रत्व लांजा टीमला विनंती आहे, आपण सुद्धा जिथे कुठे असाल आपण टॉस साठी रेडी राहा. या वेळेला वेगळ्या धाटणीचा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट केला प्रजेश रावलेने. बॉलला पाठवले डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. येतोय हा खणखणीत षटकार. इथे फक्त टायमिंग केलं, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. आणखीन एक षटकार प्रजेश रावलेच्या बॅटमधून आला शेवटच्या बॉलवरती.
आणि धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती 1 गडी बाद 34 धावा. एकंदरीत या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर 10 रन आलेत. पहिल्या ओव्हर मधून 24, दुसऱ्या षटकातून 10, अशा एकंदरीत 2 ओव्हर मध्ये 17च्या सरासरीने 34. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहताय. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिली ओव्हर अनिकेत, दुसऱ्या ओव्हर मध्ये शैलेश आणि तिसऱ्या षटकासाठी मात्र संकेत. काय संकेत देऊन जाईल पाहूया या मॅच मध्ये. टीमच्या विजयासाठी मात्र कमीत कमी धावांवरती समोरच्या टीमला पहिल्या डावात रोखायचंय. आणि संकेतचा पहिला बॉल स्ट्राइक वरती प्रतीक गवांडे. स्लोअर रन बाउन्सर होता यावेळेला. आपटलेला बॉल त्याला मात्र आडव्या बॅटने टॅप केलं. लॉंग ऑफच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाताना एकेरी धाव तिकडे मात्र जमवली गेली आपल्या टीमसाठी. स्ट्राइक रोटेट करतायत पुन्हा एकदा. शर्थीचे प्रयत्न मात्र कालच्या दिवसात सर्वच संघांनी केले, परंतु शिवशंभू कामोठे हा संघ मात्र मेगा फायनल गाठतोय. आजच्या 12 संघांमधून कोणती टीम मेगा फायनल मध्ये पोहोचेल पुन्हा एकदा आपटलेला बॉल पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. तिकडे मात्र बाउन्सरसाठी कुठेतरी मागणी करतायत, परंतु पंचांचा कोणताही डिसिजन आलेला नाहीये, निर्णय येत नाहीये. हा डॉट बॉल असेल, फेअर डिलिव्हरी असेल, एक व्हॅलिड डिलिव्हरी असेल, एक लीगल चेंडू तिकडे असेल. संकेतचा पुढचा बॉल. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, परंतु त्यावर चांगलं टायमिंग नाही करता आलं प्रजेशला. अर्धवट मनाने अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या फटक्यावरती झेलबाद होईल प्रजेश रावले. दुसरा धक्का. सलामीची जोडी मात्र पूर्णतः तुटलेली आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतोय महेश चिंदवनकर बुमरो यांना, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठाच्या दिशेने या. प्रजेश रावलेला मात्र माघारी परतताना आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग नव्हतं झाले या फटक्यामध्ये, ताकदही अपुरी लागली. बॅटच्या आतल्या हिश्श्याला लागून मात्र बॉल गेला तो डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. दुसरा गमावलेला हा फलंदाज ऋषी 11 हडी. आणि बॅटिंगसाठी मात्र विशाल मैदानावर दाखल होतोय. हार्दिक स्पोर्ट्स हे भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. सिंधुदुर्ग चषक. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातले मात्र हे सर्व नामवंत खेळाडू आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. काल आपण खुल्या गटातीलही बरेच खेळाडू पाहिले. प्रत्येक वेगवेगळ्या संघामधून मात्र एखादा आपण मोठ्या खेळाडूला पाहिलेलं आहे. विशाल लुडबे स्ट्राइक वरती आपल्याला बघायला मिळतील. बॅटर नंबर 3 आणि बॅटर नंबर 4 आहेत मैदानाच्या आत. संकेतला मात्र सफलता मिळाली या ओव्हरमध्ये. प्रजेश रावले सारखा फलंदाज त्याच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये, त्याच्या स्लोअर वनच्या जाळ्यामध्ये मात्र अडकला. गतीमध्ये केलं गेलेलं व्हेरिएशन आपण पाहिलं आणि त्यामध्ये विकेट मिळाली प्रजेश रावले सारख्या फलंदाजाची. न्यू बॅटर विशाल लुडबे. पुन्हा एकदा मात्र स्लोअर वन हाताळला होता, तिथे मात्र बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल मिसफील्ड पाहायला मिळतंय. एका धावेला दुसऱ्या धावेत परावर्तित करावं लागेल आणि होय तोच प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांकडून. कलेक्शन मध्ये तिकडे मात्र कोणी नाहीये. या पुढील सामना असणार आहे मित्रत्व लांजा आणि सिद्धिविनायक 11 या दोन संघांमध्ये. दोन धावांच्या प्रयत्नानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. 37 धावा स्कोरबोर्डवर. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा हवेत फटका
आणि इथे फलंदाजाला लागेल झटका. दोन्हीही वेळेला स्लोअर वन डिलिव्हरी मात्र यशस्वी झाली आहे. प्रजेश रावले आणि विशाल लुडबे या स्लोअर वनच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज विशाल लुडबे बाद. जास्त काही खास धावा त्यांना बनवता आलेल्या नाहीयेत या मॅच मध्ये. संकेतचं हे व्हेरिएशन मात्र नक्कीच कुठेतरी कामी आलं. यश मिळालं त्यांना त्या व्हेरिएशन मध्ये. आणि हेच गरजेचं आहे गोलंदाजांकडून की आपण व्हेरिएशन करत राहा. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल तर तुम्हाला अशा विकेट्स नक्कीच मिळतील. मी सिद्धिविनायक 11 कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं आहे. मित्रत्व लांजा, आपण जर इथे आलेले असाल तर आपण सुद्धा टॉससाठी या. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण आता पार पाडतोय. पहिली इनिंग संपल्यानंतर हा टॉस होईल, त्यामुळे दोन्ही टीमचे संघनायक आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. गोविंद येतोय मैदानाच्या आत. ह्या वेळेला एक स्लोअर वन फ्लाइटेड होता. आडव्या बॅटने मात्र स्वीप केलं. बॉलला फॉलिंग स्वीप सोबत मात्र एक सिंगल घेतली आहे. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन ओव्हर थ्रो झालाय, त्याचा फायदा उचलला जाईल आणि पुन्हा एकदा एका धावेला दुसऱ्या धावेत परावर्तित करण्यामध्ये यशस्वी राहतात. गोविंदला सफलता मिळाली. या फटक्यासोबत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये अंकित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या 3 षटकांना खेळीस जाऊन पोहोचेल ती 39 धावा, म्हणजे 13ची सरासरी इथे मात्र पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती. 39 आफ्टर 2 विकेट्स इन दी एंड ऑफ थर्ड ओव्हर. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत, 3 षटकं संपली आहेत, 39 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एका बाजूला पंचशील रत्नागिरी आणि दुसऱ्या बाजूला ऋषी 11 हडी. या 2 टीम मध्ये चालू झालेला हा पहिला सामना आपण बघतोय या स्पर्धेतला. दुसरा दिवस, सामना क्रमांक 1. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 गडी बाद 39 धावा धावफलकावरती आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. पाहूया आता शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये मात्र सोपवली जाते. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र 24 ठोकल्या, तदनंतर मात्र 2 ओव्हर मध्ये 15 आल्या. आता चौथं षटक, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, मारामारीचं षटक आणि ते सोपवलं गेले मयूरच्या हातामध्ये. स्ट्राइक वरती मात्र प्रतीक गवांडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यासोबत विशाल लुडबे आउट झाल्यानंतर गोविंद स्ट्राइक वरती प्रतीक. पहिला बॉल या वेळेला वेगवान होता, भन्नाट वेग पाहायला मिळालाय तो गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय शेवटच्या षटकाची. पुन्हा एकदा तोच वेग, बॅटची कडा घेतोय. बॉल मात्र लॉंग स्टॉप रिजन कडे. पाण्याच्या डबक्यात मात्र बॉलचा वेग कमी झाला. आउटफील्ड मात्र साथ देत नव्हती. एका मिनिटासाठी असं वाटलं की पाठीमागे आता चौकार आला की काय, परंतु बॉल मागे जात असताना तिथे थोडं पाणी साचलं, त्या पाण्यात बॉल गेला आणि तिथून मात्र बॉलचा वेग कमी होताना एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं प्रतीक गवांडेला. स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइक वरती गोविंद येतोय पुन्हा एकदा. चांगली लेंथ होती या वेळेला. पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. बॉलची पुन्हा एकदा मात्र दिशा बदलली आहे. बॉल थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल करताना दुसऱ्या बाजूला मात्र 2 धावांच्या प्रयत्नासाठी नक्कीच चांगले प्रयत्न तिकडे पाहायला मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट तेच तरणार होतं या वेळेला. गोविंदने मात्र येस येस नो नो आणि शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि दुसरी धाव मात्र अर्जित केली. थर्डमॅनकडे बॉल गेला होता. क्षेत्ररक्षकही तिकडे अगदी वेळेत पोहोचले. 2 धावांच्या प्रयत्नानंतर मात्र स्कोर मात्र हलता ठेवलाय. 42 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही चांगली लेंथ आहे. गतीमध्ये थोडंसं व्हेरिएशन करायचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि इथे मात्र मयूर आणि गोविंद मध्ये रेस लागली आहे, परंतु पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. पंच सचिन पाटील आणि पंच जय पाटील फलंदाजाला आउट घोषित करतायत, बाद घोषित करतायत. माघारी परतावं लागेल गोविंदला. चोरट्या धावेच्या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज गमावलाय. चौथा धक्का लागतोय तो मात्र ऋषी 11 हडी संघाला.
यानंतर मित्रत्व लांजा आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक 11 या दोन संघांमध्ये सामना आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वैभव परब येत आहेत मैदानाच्या आत. शेवटचं षटक होतं स्लॉग ओव्हरचा, डेथ ओव्हरचा, हाणामारीच्या षटकाचा, मारामारीच्या षटकाचा हा खेळ. तिथे मात्र धावा जमवण्याच्या प्रयत्नात गोविंद मात्र चोरटी धाव घेताना बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी वैभव परब आता मात्र मैदानावरती दाखल झालाय. स्ट्राईकवरती प्रतीक गवांडे असतील. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत. बघूया काय घडतंय. आपटलेला बॉल या वेळेला समोर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. फिल्डरच्या डोक्यावरून मात्र बॉल पाठीमागे आणि हा षटकार प्रतीक गवांडेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या मात्र 48 धावा. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहिला. या शेवटच्या षटकातून पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मात्र दोन्ही टीम या. मित्रत्व लांजा आणि सिद्धिविनायक 11 मध्ये टॉस. यावेळेला लेंथ मध्ये बदल केला. ओव्हरपिच चेंडू होता, त्याला मात्र पाठीमागच्या बाजूला फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल त्या अगोदर बॉल मात्र निघून गेलाय. जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्यात. शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या. एक षटकार आणि एक चौकार. ह्या गरजेच्या धावा आहेत, या नशिबाच्या धावा आहेत. टोटल स्कोर जर आपण पाहिलात तर या चौकारासोबत मात्र 4 षटकांअखेरीस 52 धावांवर जाऊन पोहोचलाय आणि जिंकण्यासाठी मात्र 53 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं समीरजी कालचा पहिला सामना जो होता त्यामध्येही 52 धावा बनल्या होत्या. आजही तशीच काहीशी सुरुवात झाली आहे. दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्यात मात्र ऋषी 11 हडी संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 52 धावा जमवल्या आणि जिंकण्यासाठी आता मात्र 53 धावांची आवश्यकता असेल. मॅचचा पूर्वार्ध मात्र पूर्ण होतोय. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. मित्रत्व लांजा आणि सिद्धिविनायक 11 या दोन संघांमध्ये. आणि मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल तसं मात्र मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करू आणि 53 धावांच्या पाठलागाला सुरुवात करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकणार आहात. आपल्या सिंधुदुर्गाचा एक बुलंद आवाज अर्थात मॅन फ्रॉम कसाल समीरजी राणे यांचा. धन्यवाद. धन्यवाद रोशन सर. आर्थिक स्पोर्ट आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025चा रणसंग्राम. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण या मैदानावरती पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. ही मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, स्वाभिमानाची स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. अर्थातच कालच्या दिवसात पाहिलं तर खुल्या गटातील स्पर्धा आणि आजच्या दिवसात पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आता मात्र पंचशील 11 क्रिकेट संघाला 24 चेंडूंमध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. मित्रत्व लांजा आणि सिद्धिविनायक 11 दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी या नाणेफेक करून घेणार आहोत. आपण ऋषी 11 हडी चला आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजूया जेणेकरून सामन्यांना विलंब होणार नाहीये. सिंधुदुर्ग चषक 2025 प्रथम क्रमांक रोख रक्कम 35,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 20,000 व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे मालिकावीरासाठी आपण बुस्टर सायकल पाहतोय. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजासाठी फॅन्टॅस्टिक टॉवर फॅन, उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट शूज, क्षेत्ररक्षकासाठी देखील स्पोर्ट शूज. जे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संपूर्ण सर्वत्र पसरवण्याचं काम संपूर्ण ही टीम करते. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मैदानावर उपस्थित तमाम रसिक प्रेक्षकांचं देखील आपण पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान स्वागत करूया. 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी चला लवकर सलामीची जोडी मैदानात पाठवा. पंचशील रत्नागिरी क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी लवकर मैदानात येऊ द्या.
त्यानंतर होणारा सामना असेल मित्रत्व लांजा आणि सिद्धिविनायक 11 दोन्ही कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या. दरम्यान सलामीची जोडी मैदानात दाखल होते. एका बाजूने पाहिलं तर बाबू आणि निखिल, परंतु स्ट्राईक एंडवरती कोणता बॅटर असेल, गोलंदाजच्या आक्रमणावरती कोणाला सज्ज केलं जाईल पहिले षटक हाताळण्यासाठी. नाणेफेक जिंकतोय पुढील सामन्याची मित्रत्व लांजा. सर आपण निर्णयासहित तयार राहायचं आहे. हा सामना झाल्यावर आपण निर्णयासहित मैदानाचा ताबा घेणार आहात. मित्रत्व लांजा दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी आणि कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. आपण जर आला असाल तर आपण आल्याची नोंद या ठिकाणी समालोचन कक्षात करा. ऋषी 11 अडी आपणास विनंती, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवाय जेणेकरून सामन्याला विलंब होणार नाहीये. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय बाबू आणि त्याच्या साथीने निखिल. बाबू आणि निखिल अशी सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. ही प्रारंभीची जोडी आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती प्रारंभीचं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम मालवण रेवतळे पायस अल्मेडा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. याच ऑफिशियल इशारा देखील येईल. सामन्याला सुरुवात होते. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज पायस अल्मेडा. एका बाजूने पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू, दुसऱ्या बाजूने विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात. यावेळी मात्र खोलवर टप्प्या चेंडू, पहिला चेंडूवरती सन्मान दिला गेलाय. बॅटर बाबू यांच्याकडून. एक चांगल्या फलंदाजाची ओळख आहे. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडूवरती मोठे फटके खेळायचे आहेत. होता त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न प्रतीक गवंडे यांचे. धावा मात्र रोखल्या आहेत. झेल करण्यासाठी प्रयत्न देखील केले होते प्रतीक गवंडे यांनी. वेंगुर्ला तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. वेंगुर्ला परबवाडा इथून बिलॉंग करणारा खेळाडू प्रतीक गवंडे आपण स्क्रीनवरती पाहिला. झेल करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न त्यांचे देखील होते. एक धाव आली आहे. 53 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय आणि ही संपूर्ण स्पर्धा सर्व सामने हे देखील कंपल्सरी चेस असतील याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू भेटला. हे आमंत्रण हसत स्वीकार केलं आहे आमंत्रणाचा. बॅटर होते निखिल यांनी. निखिलच्या बॅटमधून एक चांगला मोठा आघात केला गेला. पहिल्या षटकात एक मोठा फटका. आपल्याला 53 धावांची पाठलाग करायचं आहे. त्यामुळे आपल्याला कशा प्रकारे फलंदाजी करायला हवी, कारण एका बॅटरने जोखीम ही पत्करावी लागणार आहे. कारण एका बाजूने मोठे फटके येणे देखील खूप गरजेचं आहे. बाबू सिंगल डबलवरती भर देतील. त्याच्या विरोधात निखिलचा विचार आपण जर करायला गेलो तर निखिलमध्ये क्षमता आहे आणि ती त्याने दाखवून दिली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना मोठा फटका आला आहे. 3 चेंडूंच्या अखेरीस 7 धावा. यावेळी मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा आतल्या दिशेला येणारा होता पॉईंटमध्ये चेंडूची, परंतु तेवढी दर्जेदार फेक झाली. कलेक्शन देखील चांगलं झालंय. 1 शॉटचा इशारा पंचांकडून आलाय. एकच धाव मिळेल. या चुका तुम्हाला खूप महागात ठरतील. कारण कालच्या दिवसात आपण कंपल्सरी चेस असताना कालच्या दिवसात पहिला सामना एका धावेने विजयी झाला होता वैभव 11 मीरा रोड क्रिकेट संघ. परंतु आजच्या दिवसात देखील या सिंगल डबल तुम्हाला खूप विचारात घ्यावे लागतील. कारण प्रत्येक धाव खूप महत्त्वाची आहे आणि सांघिक हितासाठी ती लाख मोलाची आहे. कारण आपण ज्यावेळी धावांचा पाठलाग करत असतो त्यावेळी एक एक चेंडू एक एक धाव त्याचं कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात चालू असणं खूप गरजेचं आहे आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण मानलं जातं. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा निखिल आलेत. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पायस अल्मेडा हा थोडासा विचार करायला भाग पाडला आहे फलंदाजांनी. 2 चेंडू फुलटॉस मिळाले. त्याच्यावरती मात्र सॉर होत चांगले फटके आलेत. पहिल्या षटकात धावा येण्यास सुरुवात झाली आहे. 2 मोठे षटकार पाहायला मिळाले. सांघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय निखिल याला.
3 चेंडूत आतापर्यंत 13 धावा त्यांच्या बॅटमधून घेतल्या गेल्यात. यावेळी मात्र चांगला चेंडू होता, समोरच्या दिशेने लाफ्ट केलाय चेंडूला. वैभव परब लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. परतीची फेक देखील तेवढीच अप्रतिम. सिंगल कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 53चा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनल्या आहेत. अजून 38 धावांची गरज आहे आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 20 धावा जास्त आहेत, त्यामुळे 2 ते 3 मोठे फटके जर आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतो. परंतु गोलंदाजच्या आक्रमणावरती पायसने किफायतशीर गोलंदाजी केली आहे. एकाच दुसरा चेंडू नवीन जर पाहिलं तर हे खेळपट्टी पायससाठी नवीन आहे आणि त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज नव्हता पायस याला. नाहीतर फिरकीचा जादूगर बनी संपूर्ण 15 धावा. एक रन शॉट होता. 15 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. एक जर कोणाला डाऊट असेल तर आपण या ठिकाणी येऊन बसू शकता. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी उपलब्ध आहेत. नवीन गोलंदाज सोहेल शेख. सोहेलने काय सुरुवात केली आहे फलंदाजी करताना. यावेळी गोलंदाजीची जबाबदारी सोहेल कुडाळ तालुक्यातील हा एक खेळाडू आहे. कुडाळवरून बिलॉंग करणारा खेळाडू सोहेल शेख यावेळी गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज झालेत. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षित असेल. संघाला, संघ साथीदारांना, कर्णधारांना पहिल्या चेंडूवर सिंगल कंप्लीट केली गेली आहे. निखिलच्या बॅटमधून 1 धाव आली आहे. सांघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र चांगला हाकू टप्प्या चेंडू होता, त्याच्यावरती फटका साजला. प्रतीक गवंडे झेल खाली आणि यावेळी कोणतीही चूक करणार नाही आहे प्रतीक. साधा सोपा झेल आपल्या मात्र हातात विसावून घेतलाय. गडी बाद होतोय. सांघिक धावफलक मात्र एका गड्याच्या मोबदल्यात पाहिलं तर बाबू बाद झाल्यानंतर सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. 16 धावा. बाबू बाद झाले आहेत. बाबूची जागा घेण्यासाठी चला नवीन फलंदाज लवकर या मैदानात. सोहेलने करामत करून दाखवली आहे. कमाल धमाल बेमिसाल. आपण 400, 450, 500 किलोमीटरवरून या स्पर्धेसाठी का आलोय त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूने पाहिलं तर सोहेल शेख रात्री संपूर्ण रात्र 500 किलोमीटरचा प्रवास आणि त्यानंतर सकाळी थेट मैदानावरती आल्यानंतर सुरुवात देखील एक मोठ्या फटक्याने केली होती सोहेल शेख यांनी. आता या सामन्यात गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी करतायत ते. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतरच्या चेंडूवरती गडी बाद झालाय. न्यू बॅटर मैदानात. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. संकेत फलंदाज क्रमांक 3. अर्थातच या स्थानाला खूप महत्त्व आहे. तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजावरती खूप जबाबदारी असते. सलामीवीराला तुम्हाला साथ द्यायची आहे. मधल्या फळीची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तिथून पुढे डावाला सावरायचं आहे. भन्नाट वेगात चेंडू होता. बॅटची कट घेत चेंडू बघा काय वेगात गेला आहेत आणि त्या ठिकाणी जर पाणी नसलं असतं तर बोनस धावा देखील मिळू शकल्या असत्या. पायसचं चांगलं क्षेत्ररक्षण. थेट फेक पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवरती झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. परंतु 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ देखील तेवढाच चांगला आहे. एका धावेने सांघिक धावफलक पुढे जाईल. सांघिक धावफलक आपण पाहतोय 17 धावा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. एक गडी बाद 17 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सोहेल शेख गोलंदाजच्या आक्रमणावरती. आतापर्यंत तरी पहिले 3 चेंडू किफायतशीर हाताळले आहेत. कंजूशीभरी षटक हाताळण्याचा मानस सोहेल शेख यांचा असावा बहुधा, कारण पहिले 3 चेंडूवर मोठा फटका सहज खेळू दिला नाही आहे. आखोट टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत त्यांच्याकडून, परंतु फटका खेळणं देखील थोडं कठीण होऊन बसलं आहे बॅटरला. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी, त्याच्यावरती सजलेला फटका, चेंडूवरती मात्र नजर अखेरपर्यंत ठेवली आहे वैभव परब आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. बॅकअप देखील होता. बॅकअपसाठी प्रजेश रावले होते. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा 5 धावा या ठिकाणी रोखल्या आहेत वैभव परब यांनी. मालवण तालुक्यातील खोटले गावातील खेळाडू वैभव परब यावेळी मात्र चांगलं आपलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती अखेरपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर चेंडूला रोखण्यात यशस्वी झाले आहेत. सांघिक धावफलक एका धावेने पुढे जाईल. सांघिक धावफलक 18 धावा धावफलकावरती. एक गडी बाद 18. यावेळी मात्र चांगला चेंडू, भन्नाट वेगात मात्र चेंडू हाताळला होता आणि वेगासोबत अचूकता देखील होती गोलंदाज सोहेल शेख यांच्याजवळ. स्ट्राईक एंड होती. बॅटर पुन्हा एकदा फटक्याच्या विवंचनेत आहेत संकेत.
त्यांना मोठ्या फटक्यासाठी ओळखलं जातं आणि यावेळी ओरपी चेंडू होता, त्याच्यावरती फटका सजलाय. शेवटच्या चेंडूवर मोठा आघात केला गेलाय. सोहेल शेखने 5 चेंडू जे चांगले हाताळले, परंतु त्याच्या विरोधात विचार करायला गेला तर संकेतने मात्र ह्या चेंडूला डिपॉझिट केलाय. चाहत्या प्रेक्षक वर्गात चेंडू भिरकावून दिलाय आणि 6 धाबांनी सांघिक धावफलक 24 धाबा धावफलकावरती. पहिल्या 12 चेंडूत पाहायला गेलं तर 24 धाबा बनल्या आहेत. 53 धाबांचा पाठलाग चालू आहे मैदानावरती. अजून 29 धाबांची गरज आहे. 12ला 24 तर बनले आहेत, 12ला 29 बनवायचे आहेत. निखिल आणि संकेत अशी जोडी. निखिलने देखील 2 षटकार ठोकलेत, संकेतने देखील 1 षटकार ठोकलाय. म्हणजे या 2 फलंदाजांजवळ देखील क्लास आहे. वैभव परब आलेत गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 साठी वर्णी लागली आहे वैभव परब. आणि स्ट्राईक एंडवरती आहेत निखिल, नॉन स्ट्राईक एंडवरती संकेत. बाबू बाद झाल्यानंतर मात्र हे 2 फलंदाज 53 धावांच्या पाठलागाला गवसणी घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. गोलंदाज वैभव. पहिला चेंडू लेकट टाकण्याचा प्रयत्न, थेट मात्र गोलंदाजाला आरसा दाखवला गेलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर स्वागत केले गेले वैभव परब यांचं आणि 6 धावांनी सांघिक धावफलक 30 धावा धावफलकावरती. चांगली फटकेबाजी करतायत मैदानावरती आपण पाहतोय निखिल यांना. परंतु वैभव देखील कधी वेगात चेंडू हाताळतात, कधी मात्र धीम्या गतीने चेंडू हाताळतात. ही खासियत आहे वैभव परब यांची. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, लावडली अपील आपण पाहतोय विशाल लुडबे यांचं. विशाल लुडबेबद्दल जर बोलायचं झालं, टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव, गेली कित्येक वर्ष मालवण तालुक्याचं नेतृत्व प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू. सध्याच्या घडला विचार केला तर सुनील मालवणकर, विशाल लुडबे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुका हा संघ देखील बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. दर्शन मांदेकर असतील, प्रजेश रावले असतील, वैभव परब असतील, पायस सलमेडा असतील, अशा अनेक नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम हे विशाल लुडबे असतील, सुनील मालवणकर हे करतायत. सातत्याने त्यांचा प्रयत्न आपल्या तालुक्यासाठी असतो. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता परंतु यावेळी पॅडलाईनवरती चेंडू आदळलाय. 1 धाव बनली. एका धावेने सांघिक धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, त्यानंतरचा चेंडू लेकट टाकण्याचा प्रयत्न. वैभव परब यांचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू. फलंदाज बीड झाले. त्यानंतरच्या चेंडूवरती पॅडलाईनवरती चेंडू आदळलाय. मित्रत्व लांजा, आपण नाणेफेक जिंकलात. आपला निर्णय आमच्या आयोजन कमिटीपर्यंत पोचवा. मित्रत्व लांजा. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी फ्लाईट मिळाली होती चेंडूला. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत पाये सलमेडा यांचे. तेवढे जास्त गवत आहे, त्याचप्रमाणे पाणी देखील आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक 33 धावा धावफलकावरती. एक गडी बाद 33-53चा हा पाठलाग मैदानावरती. यावेळी मात्र ओरपी चेंडू समोरच्या दिशेने टोलावलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू बघताना बघता सीमारेषेचं अंतर पार करतोय. वैभव परब वरती मात्र हल्ला करणारी ही फलंदाजी. सोहेल आणि गोविंद यांना चकवा देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी सांघिक धावफलक पुन्हा एकदा 37 धावा धावफलकावरती. पहिल्या सामन्या कालच्या दिवसात आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून चुरशीचे सामने पाहायला मिळाले. काल केतन म्हात्रे, प्रसन्न पाटील, त्यानंतर पवारसाहेब अनेक खेळाडू आपल्याला कालच्या दिवसात खेळताना पाहायला मिळाले. यावेळी मात्र मिस्टर मीट झेल करण्याची असेल संधी. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय आणि यावेळी झेल टिपला गेलाय. आमचे आयोजक संतोष जाधव यांनी काय झेल टिपलाय. अविस्मरणीय झेल. ज्याप्रमाणे स्वप्नात परी यावी आणि अचानक टपली मारून जावी त्याप्रमाणे त्यांनी हात वरती केला आणि अचानक येऊन चेंडू हातात पडलाय. कालपासून प्रयत्न करत होते, आज तो झेल यशस्वी झालाय आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी पारितोषिक आलंय आणि त्यांच्या आवडीचं पारितोषिक या ठिकाणी जमा केलं गेलंय. सांघिक धावफलक आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. संतोष जाधव यांना समजलं असेल ते पारितोषिक काय असेल, त्यांच्या आवडीचं आहे ते. दाने दाने में केशर का नाम, केशर का दम रहेगा उसमें, जुबा केसरी हो जाएगा.
वो इनाम है संतोष भाई आपके लिए. वैभवने जाता जाता कमाल केली आहे, एक गडी बाद केलाय. 37 धावा धावपलकावरती, अजून 16 धावांची गरज आहे. मित्रत्व लांजा आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चला फलंदाजाचं नाव सांगा. मयूर. मयूरची खासियत आहे, शेवटच्या षटकात गोलंदाजी केली. आता शेवटच्या षटकात 6 चेंडू 16 धावा बनवण्यासाठी आले आहेत. प्रतीकचा पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल, या ठिकाणी वंडरपूल करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. प्रत्येक गवंडीच्या पहिल्या चेंडूवरती मोठा आघात केला गेलाय. तुम्हाला 6 चेंडू 16 धावा डिफेन्स करायचे आहेत. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. सांघिक धावफलक परावर्तित झालाय. 43 धावांवरती आता 5 चेंडू 10 धावा रोखायचे आहेत तुम्हाला. पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 चेंडूत कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 10 धावा ह्या तुम्हाला बनवाव्याच लागतील. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटला लागला. यष्टीरक्षक देखील फंबल झालेत. विशाल लुडबे. कोणतीही धाव नाही आहे. बऱ्याच वेळानंतर पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाजीचा विचार केला तर थोडेसे पहिल्या षटकात पायस थोडासा महागडा ठरला, ज्याने 15 धावा खर्च केल्या. सोहेलने किफायतशीर गोलंदाजी केली, 9 धावा खर्च केल्या आहेत. वैभवने 11 धावा खर्च केल्या आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येकवरती जबाबदारी. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय, चेंडूला पंच केलाय आणि यावेळी मात्र देखना फटका. असे चित्र कमी पाहायला मिळतात. कालच्या दिवसात देखणे फटके पाहायला मिळाले. 1 बाउन्स परार असा पंचांचा निर्बळ आलाय. चेंडू मात्र एक टप्पा घेत सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 4 धावांसाठी 4 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 47 धावा. अजून तुम्हाला 3 चेंडूत 6 धावा बनवायच्या आहेत. मित्र तो लांजा, जर पुढचा चेंडू पडण्या अगोदर जर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नसेल तर आयोजन कमिटी जी पेनल्टी देईल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मित्र तो लांजा, आपण नाणेफेक जिंकलात. आपला निर्णय ताबडतोब आमच्यापर्यंत पोहोचवा. एस 4 धावा, चौकार. सांघिक धावफलक चौकारानंतर 47 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. 3 ला 6 बनवायचे आहेत. प्रत्येक गवंडे असे अनेक सामने प्रत्येकने आपल्या नावावर करून घेतले आहेत. प्रत्येक धावा डिफेन्स करण्यामध्ये माहिर आहे, परंतु एका बाजूने पाहिलं तर हा फलंदाज धावा बनवण्यामध्ये माहिर आहे. दुसरा धावाचा प्रयत्न, खराब फेकी. थेट फेक गोलंदाजच्या हातात होणं गरजेचं होतं. शेवटच्या क्षणी झालेल्या चुका तुम्हाला विचार करायला भाग पडतील. 3 चेंडू 6ची गरज असताना 2 धावा बनल्या आहेत. 49 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आता मात्र 4 धावांची गरज आहे. मित्रत्व लांजा, दोन चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. सर लढत चुरशीची होणार आहे. एका दुसरा निर्धाव चेंडू जर मॅच मध्ये आला तर फलंदाजांना मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. ही स्पर्धा कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत होऊ शकते. आणि असे अनेक कारनामे प्रत्येक गवंडे यांनी केले आहेत. निखिल पर्यंतचा विचार करायला गेला आतापर्यंत 12 चेंडू निखिलच्या बॅटमधून 34 धावा बनवल्या गेल्यात. त्यानंतर बाबू फक्त 2 धावा बनवतोय. संकेत 9 धावा बनवत बाद झालाय. आता मात्र निखिल आणि त्याच्या साथीने मयूर अशी जोडी आपण मैदानात पाहतोय. मित्रत्व लांजा, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. यावेळी मात्र फटका फसलाय का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत, परंतु झेल घेण्यापेक्षा चेंडू अडवण्यात धन्यता मानली जाते आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण होते.
कृष्णा मुनगेकर क्षेत्ररक्षक. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवणं खूप गरजेचं होतं, कारण माहिती आहे तुम्ही प्रेशरमध्ये आहात. हा प्रेशर तुम्हाला हँडल करता आला पाहिजे, कारण क्रिकेटमध्ये ज्याला प्रेशर हँडल करता येतो, डोकं शांत ठेवून हा खेळ करायचा आहे आणि शांतीत क्रांती करून दाखवायची आहे तुम्हाला. आता मात्र सामन्यात ट्विस्ट आली आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. एक चेंडू 2 धावा. एका चेंडूत 1 धाव जर आली तर ऋषी 11 हडी क्रिकेट संघ विजयी होईल. या चेंडूवर 2 धावा आल्या तर मात्र पंचशील रत्नागिरी क्रिकेट संघ विजयी होईल. स्ट्राईक एंडवरती निखिल आहे. निखिलने इरादा तर केलाय, आपल्याला काही झालं तरी 2 धावा या चेंडूवर बनवायच्या आहेत. आपल्या संघाला पुढील फेरीत प्रवेश करायचा आहे, परंतु त्याच्या विरोधात जर विचार केला तर प्रतीकने देखील मनात इरादा केलाय. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, परंतु या चेंडूवर मी मोठा फटका खेळू देणार नाही आहे. 2 धावा मी बनवू देणार नाही आहे. पाहावं लागेल या चेंडूवरती कोणत्या संघाचं अस्तित्व टिकून राहील, कोणत्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. आणि या ठिकाणी 1 धाव बनली आहे, परंतु पाहावं लागेल काय घडेल मैदानात. दुसऱ्या धावेसाठी झालेला प्रयत्न, फेकी, यस. आणि यावेळी देखील ज्याप्रमाणे कालच्या दिवसाची सुरुवात झाली होती त्याप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवात देखील या सामना पंचशील रत्नागिरी विजयी होऊ शकला असता, परंतु 1 धाव जी शॉट घेतली गेली त्याचा विचार आता करावा लागेल. भूतकाळात झालेल्या गोष्टींकडून तुम्हाला भविष्यात सुधारणा करायची असते. ती 1 धाव जर पूर्ण केली असती तर आज विजयी संघ या सामन्यामध्ये पंचशील रत्नागिरी होऊ शकला असता.